हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग करणार आहोत। बऱ्याच मैत्रिणींना कटोरी ब्लाउज हा पेपरचं जे पॅटर्न आहे ते खूप अवघड वाटतं आणि त्यांना असं चुकतं की काय तर तुम्ही सर्वात पहिलं पेपरवर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे। बऱ्याच मैत्रिणींनी क्लास पण केलेले असतात, पण क्लास केल्यानंतरही त्यांना पेपर कटिंग जे आहे ती जमत नाही। तर चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करणार आहोत। कटोरी ब्लाउजचं कटिंग कसं करायचं, त्याचं ड्राफ्टिंग कसं करायचं, व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत बघा। तुम्हाला काही नाही समजलं तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण नक्की करा। तुम्ही कुठून व्हिडिओ बघतात ते कमेंट करून नक्कीच सांगा। तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर खरं म्हणजे आजच्या मैत्रिणींनी बऱ्याच मैत्रिणींनी क्लास केलेले आहेत, क्लास करूनही त्यांना ब्लाउज जे आहे ते जमत नाही। तर आपण ना छोट्या छोट्या टिप्स असतात ज्या आपल्याला फॉलो करायच्या आहेत। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर इथं मी कार्डशीट पेपर घेतलेला आहे, ह्या साईडने बंद बाजू आहे। तर आपण कोणत्याही साईडने इथे ओपन किंवा बंद बाजूनी पेपरचं कटिंग हे करू शकतो। तर आपण इथं बघा, हे ओपन बाजू मी आज उंची टाकणार आहे इथं, जेणेकरून आपण फ्रंट पार्ट जो आहे तो वेगळा करू शकतो आरामशीर। तर सर्वात पहिला आपण इथं उंची टाकून घेऊया ब्लाउजची। तर ब्लाउजची उंची जी आहे ती कशी काढायची आहे, तर मी तुम्हाला इथे एक ब्लाउज घेतलेला आहे जुना, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पहा, तुम्हाला खूप युजफुल आजचा व्हिडिओ बनणार आहे। शोल्डर पासून कमरेपर्यंत मोजायचे आपल्याला। तर इथं आपली उंची निघते ब्लाउजची उंची ही मोजताना आपल्याला जे आहे शोल्डरचा मधला सेंटर धरून अशा पद्धतीने शेवटपर्यंत उंची धरायची। तर ह्या ब्लाउजची उंची 13.5 इंच आहे आणि 13.5 इंचामध्ये आपल्याला 1 इंच हा मिळवायचा आहे। आपण जी काय उंची घेतो त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच मिळवायचा असतो। 13.5 इंच प्लस मी 1 इंच करते, म्हणजे 14.5 इंचावर मी मार्किंग करून घेते। आता इथे तुम्ही उंची मोजली असेल तर तुमची जी काय उंची असेल ती तुम्ही इथं टाकून घ्यायची आहे। जी काय उंची असेल तुमची, आता इथे कुणाची 13 ही भरू शकते, 12 ही भरू शकते, 14 भरू शकते, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ऍड करून घ्यायचं आहे। तर आपण ही उंची टाकून घेतली, इथे आपली उंची आली। आता जी गळारुंदी असती ही आपण प्रत्येक साईजला तुम्हाला जे आहे सांगते 2.25 इंच जी आहे गळारुंदी ओपन ठेवायची आहे। हे बघा, ही गळारुंदी आपण इथे ओपन ठेवली। त्याच्यानंतर हे शोल्डरचं माप आपल्याला इथं टाकायचंय। तर ही शोल्डर आहे आपलं ब्लाउजचं, बरोबर। ही शोल्डर पट्टी ही खूप महत्त्वाची आहे, प्रत्येकाची ही चॉईसवर असती, कुणाला बारीक आवडती, पण खरं तर म्हणजे जर डीप गळा असेल तुमचा, जास्त मोठा डीप गळा असेल तर ही शोल्डर पट्टी जी आहे ती एकदम बारीक असते, जशी 1.5-2 इंचाची पण असू शकते, बरोबर। आणि जसं तसं तुमचा गळा जो आहे तो वरती येतो, म्हणजे कुणाचा 7 इंच, 6 इंच, 7 इंच असा गळा आहे तो 8 इंच, तर मग तो गळा जो आहे ना, हे शोल्डर जसं तसं आपलं हे वाढत जातं। तर हे प्रत्येकाच्या याच्यानुसार आहे, छातीच्या साईजनुसारही शोल्डर टाकता येतं आणि त्याशिवाय आवडीनुसारही शोल्डरची पट्टी जी आहे ती आपल्याला ठेवता येते। आता ह्या ब्लाउजचं शोल्डर पट्टी जर चेक केली आपण तर ती आहे 2.25 इंच, त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे अर्धा इंच ऍड करून। जी काही शोल्डर पट्टी आपली निघती त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ऍड करायचंय। जसं की आता 2.25 इंचामध्ये आपलं अर्धा इंच ऍड केलं तर 2.25 इंचाची शोल्डर पट्टी ही तयार आहे। आणि इथं संपूर्ण शोल्डर जे आहे ते 5.25 इंचाचं तयार झालं। आता इथं 5.25 इंचाचं झालं तर आपण डायरेक्टली 5.5 इंच पण घेऊ शकतो, जेणेकरून आपण स्टिचिंग करताना ते थोडंफार कमी जास्त कटही करू शकतो शेप द्यायला। तर या पद्धतीने आपण शोल्डरचं माप बघितलं कशा पद्धतीने टाकायचं आहे म्हणून। त्याच्यानंतर आपल्याला टाकायची आहे मुंढा उंची। तर तुमची कोणतीही साईज असू द्या, मुंढा उंची जी आहे ती 5.25 इंच तुम्ही घेऊ शकता। आता इथं तुमची साईज कोणती पण असेल असं नाही का, मग आता मी तुम्हाला साईज छातीनुसार मुंडा उंची सांगितलेली आहे, तर तुम्ही ही कोणत्याही साईजला 5.25 इंचाची मुंडा उंची ही घेऊ शकता। त्याचबरोबर इथं पुन्हा एकदा आपलं जेवढं शोल्डर आलं तेवढं आपल्याला इथंही मोजून घ्यायचंय। सरळ लाईन मारून घेते मी इथं। आपल्याला इथे टाकायचा असतो तो छातीचा 4था भाग टाकायचा असतो। तर छातीचा 4था भाग कसा काढायचा आहे, तर आपल्याला इथं छातीचं माप मोजायचं आहे। तर हा इथं डायरेक्टली आपला छातीचा 4था भागच जो आहे तो निघणार आहे। जिथं आपलं हुक लावलेलं असतं ह्या हुकापासून तर जो मोंढा आहे आपला, इथं बाहीचा जॉईंट मोंढा आहे तिथपर्यंत आपल्याला हे मोजायचं असतं। तर ही संपूर्ण तुम्ही जर मोजलं इथं किती भरतंय तर तुम्ही पाहू शकता। हे बघा, अशा पद्धतीने मोजलं तर हे 8 इंच भरते, म्हणजेच 8 चौक 32 याचे 4 भाग होतात। तर बघा, हे आपले 2 भाग झाले। त्याच्यानंतर हा संपूर्ण एक
याचा मधला सेंटर केला तर हा 2 भाग, म्हणजे असे आपले 4 भाग याचं धरले जातात. तर ते आपले झाला चौथा भाग 8 इंच, बरोबर. मग 8 चौक 32, तर 32 छाती येते ह्या ब्लाऊजची. तर मग आपण जो 8 इंचाचा जो चौथा भाग आला तो आपण इथं टाकून घ्यायचा आहे. त्याच्या पुढे शिलाई मार्जिन जे आहे ते 2 इंच ठेवायचे. तुम्ही शिलाई मार्जिन हे तुमच्या आवडीनुसार 1.5 इंच पण घेऊ शकता. त्याच्यानंतर आपण सरळ लाईन मारून घेऊ. तुम्हाला वाटलं कमरही तुम्ही मोजू शकता. इथे खालच्या साईडला तुम्ही कमरही मोजू शकता. तर मी तशी कमर नाही मोजते. इथून 1.5 इंच पॉईंट घ्यायचा आहे. त्याचबरोबर इथं राऊंड देऊन घ्यायचं आहे आपल्याला 1.5 इंच मोंड्याला. या पद्धतीने याला शेपही देऊन घ्यायचं आहे. अशा पद्धतीने घेतल्यानंतर आपल्याला आता इथे तुम्ही पाहू शकता ही जी गळारुंदी आपण घेतलेली आहे इथून आपल्याला मोजायचा आहे मागचा गळा. तर तुम्ही जुन्या ब्लाऊजवरून मोजू शकता तुमचा ब्लाऊजचं माप काय आहे ते. म्हणजे तुमचा जो काय मागचा गळा असेल तो तुम्हाला इथं ह्या जुन्या ब्लाऊजवरून मोजून घ्यायचा आहे. तर आपण ही शोल्डरपासून तर जो गळा आपला इथं आलेला आहे तुम्ही पाहू शकता हा गोल राऊंड, तर तो आपल्याला इथे मोजायचा आहे. जसं आता ह्या ब्लाऊजचा 9.5 इंच आहे. या लाईनीमध्ये आपण धरलं तर हे बघा इथे हा गळा जो आहे हा 9.5 इंच आलेला आहे. मग आपण 9.5 इंचामध्ये अर्धा इंच प्लस करून घ्यायचं आहे, म्हणजेच 10 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि खालच्या साईडनी गळारुंदी जी आहे ती आपण ओपन 2.5 इंच ठेवायची आहे. या पद्धतीने आपला संपूर्ण बॅक साईड पार्ट तयार झालेला आहे. त्याचबरोबर इथं टक्स पॉईंट पण मी सांगून देते तुम्हाला. आडवा टक्स जो आहे तो 4 इंच घेतलेला आहे आणि त्याचबरोबर उभा टक्स पण आपण इथं 4 इंच घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपलं हे टक्सचं मार्किंग झालेलं आहे आणि आपला संपूर्ण बॅक साईड पार्ट तयार झालेला आहे. तर आपण इथं आता याची कटिंग करून घेणार आहे. तर मी फक्त हा वरचा फ्रंट पार्ट इथं आपण इथं फक्त वरचा जो बॅक साईड पार्ट आहे डबल पेपर आहे आपला, तर मी एक सिंगल जो वरचा आहे तो आपण इथे कट करून घेऊ. म्हणजे आपला इथं बॅक साईड पार्ट तयार होईल. तर हे पाहू शकता तुम्ही आपला हा बॅक साईड पार्ट तयार झाला. आता आपण हा साईडला ठेवून देणार आहे. हे बघा या पद्धतीने साईडला ठेवून देणार आहे. त्याच्यानंतर आपण फ्रंट पार्ट जो आहे तो कटिंग करणार आहे. तर मी इथं हा जो पार्ट आपला इथं कट केलेला आहे तो आपण जसंच्या तसं सर्वात पहिला आखून घेऊ. तर ही गळारुंदीचंही मार्किंग आहे. त्याचबरोबर हा जो आपला मोंड्याचा आकार आहे याचा आपल्या आतला मोंड्याचा आकार घ्यायचा आहे. तर तो जवळजवळ आपला अर्धा इंच आतमध्ये आपण घेऊ. या पद्धतीने आपण इथं संपूर्ण हा बॅक साईड पार्ट आखून घेतला. फक्त हा जो आपला बॅक साईडचा मोंड्याचा आकार होता तो आपण इथं घेतला नाही, तर थोडासा आतमध्ये घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे इथं, तर आपल्याला इथं टाकायचं आहे पुढचं गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर जो काय आपला पुढचा गळा आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. जसं मी आता 6.5 इंचावर मार्किंग करून घेते. तर हा पुढचा गळा झाला. 2.5 इंच गळारुंदी ओपन ठेवलेली खालच्या साईडनी. आता आपल्याला इथं बॉक्स काढून घ्यायचा आहे एक. तर पाहू शकता तुम्ही हा आपला गोल गळा काढून घेते, कारण की आपला कटोरी ब्लाऊज आहे. अशा पद्धतीने आपण इथं गोल गळ्याचंही मार्किंग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला टाकायची आहे योगपट्टी. तर योगपट्टी जी आहे ती मी घेणार आहे 2.5 इंच. 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. ही आपली योगपट्टीचं मार्किंग झालं. आता आपल्याला इथं 1.5 इंचानी योगपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने घेतल्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे योगपट्टीवरती कटोरीचं माप. तर कटोरीचं माप जे आहे ते आपल्याला
तुम्ही मोजूनही टाकू शकता. जे काही तुमचं मापाचा ब्लाऊज आहे त्याच्यावरून तुम्हाला कटोरी कितीची लागते ही तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. जर तुमचा परफेक्ट ब्लाऊज असेल, कस्टमरला व्यवस्थित बसेल असेल किंवा तुम्ही स्वतःचा ब्लाऊज शिवत असाल, तो जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला इथं कटोरी ही मोजून घ्यायची आहे. किती इंचाची कटोरी भरती ते तुम्हाला चेक करायचं आहे. आता तुम्ही जर बघितलं ह्या ब्लाऊजची कटोरी जी आहे ती 4.5 इंचाचीच कटोरी आहे. म्हणजे ही कटोरी जी आहे ही कस्टमरला व्यवस्थित बसलेली आहे. छाती मात्र 8 इंचाची आहे, म्हणजेच 32 साईजची आहे. पण कटोरी जी आहे ती थोडीशी लहान आहे, पण त्यांना तो व्यवस्थित बसलेला आहे ब्लाऊज. त्यामुळं आपण जो आहे तर कटोरी जशी तुम्हाला घ्यायची आहे तशी तुम्ही इथं घेऊ शकता. तसं 32 साईजची कटोरी असेल तर आपल्याला इथं कटोरी जी आहे ती 5 इंचाची वापरायची आहे. त्याच्यासाठी एक ट्रिक्स आहे जी मी तुम्हाला एक सांगते. तुमचा आता ब्लाऊज कोणत्याही साईजचा असेल, आपण जी काही घडी घेतलेली आहे म्हणजे इथं आपला संपूर्ण घडीचा भाग जो आहे तो 10 इंच आलेला आहे, त्याच्या फक्त आपल्याला निम्म करून घ्यायचं आहे. तर बघा इथं टेप होल्ड केला की याचा निम्मा भाग येतो आपला 5 इंच. तर हे 5 इंचावरती आपली ही कटोरीचं माप निघणार आहे. मग इथं तुमचं कोणती पण साईज असू द्या त्या पद्धतीने आपल्याला इथं कटोरीचं माप काढायचं आहे. वरच्या साईडला पण आपण एक 5 इंचावरती पॉईंट घेऊन या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेऊ. त्याचबरोबर इथून आपण 1 इंचावरती पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला आणि इथून आपल्याला द्यायचा आहे कटोरीचा शेप. बघा या पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने आपण इथं कटिंग हे बघितलेलं आहे. म्हणजे आता हे संपूर्ण मार्किंग आपलं झालेलं आहे 32 साईजचं. तर आपण इथं ह्याचं कटिंग करून घेणार आहे. तर फ्रंट पार्टचं हे मार्किंग आहे, तर आपल्याला हे वेगळं करून घेऊ आपण इथं. ही योकपट्टी आपण इथं वेगळी करून घेऊ आता. तर हे पाहू शकता आपण हे संपूर्ण जे पॅटर्न आहे आपलं फ्रंट पार्टचं ते आपण इथं वेगळं करून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथं काय करायचं आहे तर ही योकपट्टी जी आहे ती आपल्याला खालून 1.5 इंचानी वाढवून घ्यायची आहे. 1.5 इंचानी वाढवली तर आपला फ्रंट पार्ट जो आहे तो शिवायला कमी पडणार नाही. जर तुम्ही हे फ्रंट पार्टला ही योकपट्टी जर खालच्या साईडनी 1.5 इंचानी वाढवली नाही तर तुमचा फ्रंट पार्ट जो आहे तो तुम्हाला कमी पडन, फिटिंगला आपल्याला प्रॉब्लेम येईल. त्यामुळे नेहमी ही योकपट्टी जी आहे ती आपण खालच्या साईडनी वाढवून घ्यायची आहे. आणि ज्या ताईंना योकपट्टी जी आहे ती स्मॉल पाहिजे असती, म्हणजे ही योकपट्टी मोठी नको आहे तर त्याची कटिंग ही वेगळी असती, तर तुम्ही तसं कमेंट करा, मी तुम्हाला त्याची कटिंग ही नक्की सांगल. त्याच्यानंतर ही क्रॉसपट्टी आपल्याला काहीच करायचं नाही. ह्या क्रॉसपट्टी आपल्याला जशीच्या तशी ठेवून हे करायचं आहे, तर स्टिच करायचं आहे, म्हणजे ब्लाऊजवरती ठेवून आखून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला आता ही कटोरी जी आहे ती वाढवायची आहे. तर कटोरी कशी वाढवायची आपण ते पाहू. तर मी इथं ही कटोरी जशीच्या तशी सर्वात पहिलं काढून घेणार आहे. ही कटोरी आपण जशीच्या तशी आखून घेतली. आता आपल्याला काय करायचं आहे तर ह्या साईडला जिकडं हुकलूक पट्टी तिकडून आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे आणि त्याचबरोबर जे आपले राऊंड आहे इकडनं आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हा दोन्ही पॉईंटचा आपल्याला मधला सेंटर काढायचा आहे. जसं 7.5 इंच भरलं, 7.5 इंचाचा इथं मधला सेंटर काढून घ्यायचा आहे आपल्याला ह्या कटोरीचा. बघा या पद्धतीने हा काढून घेतल्यानंतर खालच्या साईडला 1.5 इंच पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला. हुकलूक पट्टीच्या साईडला 1/2 इंच आणि ह्या साईडलाही 1/2 इंच. आता हे एवढेही पॉईंट आपल्याला एका अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचे. तर ही या लाईनीमध्ये आणि हे या लाईनीमध्ये व्यवस्थित आलं पाहिजे. नाही तर कटोरी तुमची ही लहान मोठी होऊ शकते. जोडायला परत तुम्हाला लहान मोठी ही कटोरी होऊ शकते. त्यामुळे व्यवस्थित आपल्याला इथं आकार शेप देऊन घ्यायचा आहे. आता आपण इथं छान असा आकार देऊन घेऊ.
बघा अशा पद्धतीने हा आपली 32 साईजची कटोरी तुम्ही पाहू शकता किती छान आणि मस्त तयार झाली। तुम्हीही तुमच्या याच पद्धतीने जे आहे इथं आपल्याला ही कटोरी काढायची आहे। तर आता आपण इथं याचं कटिंग करून घेऊ। तर पाहू शकता ही आपली इथं संपूर्ण कटोरी जी आहे ती इथं व्यवस्थितरित्या आपली तयार झालेली आहे। आणि इथं आपण संपूर्ण पॅटर्न बघितलं कशा पद्धतीने काढायचा आहे म्हणून। तर तुम्ही पाहू शकता किती सोप्या पद्धतीने आपण इथं याचं हे कटिंग करून घेतलेलं आहे। आता आपल्याला बाही कटिंग बघायची आहे। या पद्धतीने मी आता पेपर फोल्ड करून घेते। इकडनं जी बंद बाजू आहे इकडनं आपल्याला बाहीची उंची टाकून घ्यायची असते। बघा तर इथं आपण ही बाहीची उंची टाकून घ्यायची आहे आपल्याला। जी काय आपली बाहीची उंची असते तर ही पाहू शकता तुम्ही जी काय आपली बाहीची उंची असते ती आपल्याला इथं टाकायची। तर शोल्डर पासून ह्या बाहीची उंची आपण मोजून घेऊ किती आहे। तर ती आहे 4.5 इंच। त्याच्यामध्ये मी 1 इंच प्लस करून घेते म्हणजे 5.5 इंचावरती मार्किंग करून घेते। ही आपली संपूर्ण बाहीची उंची झाली। त्याचबरोबर इथं हा दंडघेर मोजून घेणार आहे मी। तर ह्या ब्लाउजचा दंडघेर किती आहे तोही आपण इथं मोजून घेणार आहे। तर तो आहे बघा इथे 5.25 इंच। तर ते पण आपण इथे टाकून घेऊ 5.25 इंच। त्याचबरोबर शिलाई मार्जिन हे ऍड करायचे आपल्याला 2 इंच। आता जे आपण खाली उंची मोजून घेतलेली आहे ह्या उंचीपासून आपल्याला कॅप हाईट घ्यायची तर ती मी घेणार आहे 2.5 इंचावरती। या पद्धतीने लाईन मारून घेतली। त्या लाईनीवरती आपल्याला मुंडा घेर टाकून घ्यायचा आहे। मुंडा घेर कसा मोजायचा आहे तर तो बघा इथं आपला जो मुंडा आहे ब्लाउजचा बाहीचा तर तो आपल्याला इथं पाहू शकता तुम्ही सरळ लाईन मध्ये टेप धरायचा आहे आपल्याला इथं। तर तो मुंडा आपल्याला मोजून घ्यायचा तर तो आहे इथं सरळ टेप जर धरला तर तो 6.5 इंचावर बसत आहे। तर आपण 6.5 इंचावरती याच्यावरती पण एक लाईन मारून घ्यायची आहे म्हणजेच पॉइंट घ्यायचा आहे। तर हे आपलं मुंडाचा घेर झाला। त्याच्यानंतर हा आपला इथं 2 इंच शिलाई मार्जिन। तर हे संपूर्ण मार्किंग आपण इथं हे फिटिंगला येणार आहे। त्याचबरोबर 1 इंच पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला इथं। आता हा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे। तर ही आपली बाही आतमधला ही शेप आपल्याला द्यायचा आहे। एवढ्या सोप्या पद्धतीने आपण बाहीची कटिंग ही बघितली। अतिशय फास्ट होणारी कटिंग आहे आणि बाहीची पण कटिंग आहे आणि संपूर्ण ब्लाउज ही आपण बघितला किती सोप्या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। म्हणजे तुम्ही कोणताही जुना ब्लाउज असाल तर त्याच्यावरून आपण हा कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग कसं करायचं ते बघितलं। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा। आवडला असेल तर लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हे बघा आपलं हे संपूर्ण मार्किंग झालं। हे संपूर्ण आपण पॅटर्न काढून घेतलेला आहे। बाही काढलेली आहे। योगपट्टी ही 1.5 इंचानी खालच्या साईडला वाढवून घ्यायची आहे। क्रॉस पट्टीत काहीही करायचं नाही आपल्याला आहे अशीच ठेवून कटिंग करायची। त्याचबरोबर आपली कटोरी पण तुम्ही पाहू शकता किती छान आणि सुंदर अशी तयार झालेली आहे। त्याचबरोबर हा आपला बॅक साईड पार्ट संपूर्ण पेपर पॅटर्न आपण बघितलं जुन्या ब्लाउजचं कसं काढलं क्लास केलेला आहे। पण बऱ्याच मैत्रिणींना कटिंगला प्रॉब्लेम येतो तर तुम्ही असे व्हिडिओ बघून नक्कीच ट्राय करू शकता। तर चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।